लग्नामध्ये प्रत्येक टेबलवर इतका छान ठेवलेला, प्रत्येक बुफे खूप सुंदर ठेवलेला. किती छान वाटतंय, किती छान वाटतंय, खूप सुंदर ना, खूप छान वाटतंय. दुसरी गोष्ट, हे नवरदेव आणि ह्या मातोश्री, आम्ही तिघजण एका टेबलावर बसलेलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खूप छान वाटते मला. मम्मा आली आहे कारण मम्मा बरोबर जास्त क्षण मला एन्जॉय नाही करता येत. ती नसती माझ्याबरोबर, जास्त कमी वेळ असतो. ती माझ्या बहिणीकडे राहते त्यामुळं. पण आज घरातले लग्न असल्यामुळं ती एकत्र आम्ही आलेलो आहेत. खूप छान. दुसरी गोष्ट, नवरा नवरीला ह्या पायघड्या घातलेल्या आहेत. शक्यतो मी एक एक गोष्ट प्रत्येक दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. आणि हे असं इथं आज संगीत होणार आहे. हे संगीत आहे. मगाशी तिथं हळद झाली होती. आणि ही माझी मम्मा. लोणावळ्याला आलोय. ती म्हणते थंडी वाजते इकडं, थंडी. बरं, आम्ही कसं दिसतोय सगळेजण ते पण आम्हाला सांगा, कमेंट करून सांगा. सगळेजण इथं छान नटलेले आहेत, सगळ्यांनी छान मेकअप केलेला आहे. प्रत्येक ह्याला वेगवेगळा लुक केलेला आहे. सगळेजण मी तुम्हाला फुल मेकअपमध्ये दाखवते, लुकमध्ये दाखवते. हे आपल्या मॅडम, हे जाधव, हे दिदीचे नखरे कसे चाललेले आहेत बघा. कुठून पण दाखवते चेहरा. एक दिवस तू मोठा 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 दीदी, लुक ॲट मी. नाही बघत, बावरलेत नुसते मेकअप करून आणि लग्नाने. बरं ठीक आहे. आता हे आज संगीत आणि हळद आहे. उद्या मी राहिलेलं तुम्हाला पुन्हा दाखवीन. नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. आणि पुन्हा उद्या एकदा नव्यानं लग्नाचा शुभ लग्न शुभ लाभ. तर शुभविवाहाला सगळ्यांनी या. सगळ्यांना आमंत्रण आहे. आज फक्त हळदी आणि लग्न आहे, हळदी आणि संगीत आहे. तर उद्याच्या या शुभविवाहाला सर्वांनी या. माझ्याकडून आमंत्रण. आणि आता हा ब्लॉग इथेच संपवते. थँक्यू. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.